आपुलिया हिता जो से जागता धन्य माता पिता तयाचिया कुल कन्या पुत्र होती रे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठो वाजे कुल कन्या पुत्र होती रे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा तुका दयाचा हरिक वाटे देवा श्री राम दूतम शरणं वसुदेव सुतं देवं कंसचारूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ओम ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादो पावन आलो चराचरी नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा कीर्ति जयंती किरिया विद्यांची अधिकरण तेचे वंदन श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कार वाणी आता आन पवन कुमार
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा तयार द्यायचा तो म्हणजे असा की वैकुंठवासी राधाकृष्ण रामचंद्र गायकवाड पाटील यांच्या 7व्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। म्हणजे माझे पप्पाच्या 7व्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। हे माझे मामा मुक्तीराम मामा ते बी आज उपस्थित आहेत। मी त्यांना वंदन करतो। सर्व गाय माता मंडळींना वंदन करतो। माझे आजी आजोबा मामा मामी काका काकी मौसी दीदी या सर्वांना वंदन करतो आणि आईच्या चरणात नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात वैकुंठवासी माझे पप्पा मला सोडून गेले। पूर्ण 7 वर्ष होत आहेत माझे पप्पा मला सोडून गेले। काय गेला थोडे लवकर सोडून पप्पा काय गेला? मला तुमची खूप आठवण येते। तुमची आठवण खूप येते। तुमच्या आठवणीत आम्ही सर्वजण रडतो। जेव्हा आई रडत असते तेव्हा मी आईला समजून सांगतो, आई रडू नको मी आहे ना तुला, रडू नको। मग नंतर जेव्हा मी रडत असतो तेव्हा आई मला समजून सांगते, विठ्ठल
तर किती छोटा आहे हो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, दुधाने अभिषेक केला, फुलाचा वर्षाव केला, प्रजेमध्ये आनंद झाला. 32 पट सोन्याच्या सिंहासनावर बसले छत्रपती शिवाजी महाराज आणि सगळीकडे जयकार केला आणि अखंड महाराष्ट्राचे राजा झाले छत्रपती शिवाजी महाराज. सर्व सोहळा उरकल्याच्या नंतर शिवाजी महाराज एका कोपऱ्यात बसले आणि घड अश्रू येऊ लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून. मग महासाहेब जिजाऊनी आले आणि बघितलं शुभा रडताय. का रडताय शुभा? म्हणलं का महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज कसे गेले आणि बोलू लागले, शुभा तुम्ही आज रडताय? तुमचा राज्याभिषेक झाला, दुधाने अभिषेक केला, फुलाचा वर्षाव केलाय, प्रजेमध्ये आनंद झाला, सगळीकडे जयकार केलाय, 32 पट सोन्याच्या सिंहासनावर बसलात तुम्ही आणि अखंड महाराष्ट्राचे राजा झालात आणि आज तुम्ही रडताय? का रडताय? छत्रपती शिवाजी महाराज बोलले, हा महासाहेब जिजाऊ, माझा राज्याभिषेक झालाय, फुलाचा वर्षाव केलाय, दुधाने अभिषेक केलाय, प्रजेमध्ये आनंद झालाय, सगळीकडे जयकार केलाय, 32 पट सोन्याच्या सिंहासनावर बसलोय मी आणि अखंड महाराष्ट्राचे राजा झालो. हे सर्व सोहळा पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुंकू आणि आमचे आबासाहेब जिवंत असायला पाहिजे होते. मी देवाला एकच गोष्ट मागतो, ते छोटे मुलं असतात ना, त्यांच्या बापाला कधीच घेऊन जाऊ नको, नंतर त्यांच्या आईची खूप जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो त्याच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज धन्यता देतात. दुसऱ्या चरणात श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कुणी कन्या पुत्र होती रे सात्विक त्याचा हरिक वाटे देवा. ज्या सात्विक कन्या जन्मते, सात्विक पुत्र जन्मते, त्याचा आनंद परिवाराला तर होईल, ह्यात काय नवल, गावाला होईल, ह्यात काय नवल, जिल्ह्याला होईल, ह्यात काय नवल, महाराष्ट्राला होईल, ह्यात काय नवल, देशाला होईल, ह्यात काय नवल, पण माझ्या देवाला सुद्धा आनंद होतो त्याचा हरिक वाटे देवा. तिसऱ्या चरणात श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्या सात्विक कन्या जन्मते, सात्विक पुत्र जन्मते, त्यांना कसं ओळखायचं बरं? तिचं उत्तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात दिलं. विठ्ठल कसं ओळखायचं बरं? जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, ज्या मुली रामायण वाचतात, कथा करतात, भजन करतात, शिवपुराण वाचतात, रामायण करतात, हे भजन करतात आणि अखंड विठोबाचं चिंतन करतात, त्याच मुली आणि मुलं सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र शेवटच्या चरणात श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, गीताने मज गुरुची सेवा तिरी माझ्या दैवा पार नाही. अशांची सेवा मला घडावं. कुणाची सेवा घडावं? कुणाची सेवा घडावं? गीता भागवत अपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता त्याची. कुणी कन्या पुत्र होती जे
सात्विक दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती रवना अखंड विठोबाचे चिंतन अशांची सेवा माझ्या जीवनात मला घडावं कळलं का दादा हां लक्षात ठेवा हा झाला अभिमानाचा सर्व भावार्थ आणि तुम्ही सांगा एवढं सांगा एवढं सांगा अजून काहीच नका सांगा एवढं सांगा काय कशाला आला तुम्ही इथं कीर्तन ऐकायला हा कोण कोण कीर्तन ऐकायला असं छोट आता आलात ना कीर्तन ऐकत जा आणि कीर्तनातून काहीतरी घेऊन जा ओ मी असं जगात कीर्तन बोललो ना मी असं जगात कीर्तन बोललो काहीतरी घेऊन जा असं ओवी घेऊन जा अभंग घेऊन जा दृष्टांत घेऊन जा सिद्धांत घेऊन जा काहीतरी घेऊन जा असं तुम्ही एक कीर्तन म्हणलो काय मग मी असं एक कीर्तन म्हणलो एकदम अहो आता घेऊ नका हो आता नवीन घेतली घेऊ नका बरं का बरं का घेऊ नका आता हसलात ना हसलात का हसलाच नाही याला हसता आलं तर चार माणसं बसलं आलं तर कशी हसतात माहिती का बळच हसू लागतं कोण कोण आजा आजा ओ पुणे मुंबईला क्लासेस आहेत महाराज कशी हसते अशी हसते एंजॉय का एक भी मौका मत छोड़िए एंजॉय का एक भी मौका मत छोड़िए कभी एंजॉयग्राफी की जरूरत नहीं पड़ेगी अपुलिया हिता जस जागता धन्य माता पिता त्याच्या कोण त्याच्या ठिकाणी लागलं हित म्हणजे काय हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे
जनाबाई मुक्ताबाई कानपत्रा जनाबाई शबरी मैया नाथ बाबा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नाथ बाबा गोरखनाथ केवढे झाले ना सेना महाराज कबीर महाराज ठला आणि माझे ज्ञानोबा माहिती आहे का तुम्हाला कोण आहे माहिती आहे का माहिती आहे कोण आहे 22 वर्षाचा त्यांना बाण पराला 22 वर्षाचा त्यांना बाण पराला अख्ख्या जगाने माऊली म्हणावं तेच माझे ज्ञानोबा आहे तेच माझे ज्ञानोबा आहे तर तुम्हाला बी माऊली व्हायचं असेल तुम्ही ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये जा जर तुम्ही ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये तुमच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड घालून गेलात तुमच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड घालून गेलात तरी तुमच्या नावाने तुम्हाला बोलणारच नाही काय बोलतात माऊली म्हणतात जर तुम्हाला बी माऊली व्हायचं असेल तर तुम्हाला ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये जावं लागेल आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये गेल्यानंतर अख्खे जग तुम्हाला माऊली म्हणणार जर तुम्ही ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये जा आणि तिथं भजन करा काय काय ज्ञानोबा संध्याकाळी गुलाबजाम खायला ज्ञानोबरायांचं जर नाव काढलं तर तुम्हाला रात्री खायला काय भेटते जर तुम्ही आपल्याला एवढं चांगलं भेटलं ज्ञानोबरामुळं आणि जर तुम्ही त्या ज्ञानोबरांचा विचार केला तर त्यांच्या जुळीमध्ये शेण चिखल गोष्टी टाकले हो ज्ञानोबरांना भूक लागली मग ज्ञानोबरा बोलले आपल्याला भूक लागली पण आपल्याकडे खायला काहीच नाही म्हणून का आपण इंद्रायणीचं पाणी तर पिऊ मग ज्ञानोबरा गेले इंद्रायणीकडे गेल्याच्या नंतर तिथं पाणी पिऊ लागले आणि यशोबा काका आले आणि बोलू लागले ज्ञान्या संन्यासाच्या काट्यात तू इंद्रायणीचं पाणी पिला थार जवळ आले यशोबा काका आणि बोलू लागले संन्यासाच्या काट्या ज्ञान्या तू पाणी पितोस इंद्रायणीचं आणि ज्ञानोबरा बोलले असंख्य पापांचे उद्धार करणारी इंद्रायणी असंख्य पापांचे उद्धार करणारी इंद्रायणी माझ्या स्पर्शाने कशी वाटेल काका कशी वाटेल मग यशोबा काका थोड आले ज्ञानोबरा अंदर यशोबा काका तिथे 2-4 खेळत होते त्यांना बोललं अरे ओ पोरांनो हा या ज्ञानाचा मारा इंद्रायणीचं पाणी पिते लाता बुक्याने हाना मग का त्या पोरांनी त्यांना लाता बुक्याने हाणलं ज्ञानोबरांना त्यांनी ठरवलं आता आपण समाधी नाही ज्ञानोबरांनी जगाच्या बापाला ढसा रडवलं जगाच्या बापाला कोण जगाच्या बापाला चुकलं पांडुरंग परमात्मा
पांडुरंग परमात्मा ढसा ढसा रडू लागले आणि रुक्मिणी आईसाहेब आली आणि बोलू लागली त्यांना, का रडताय तुम्ही? अहो का रडताय? अगं असा संत असा योगी माणूस कुठेच भेटणार नाही, कधी पुन्हा कधीच जन्माला येणार नाही. मग तो रुक्मिणी आईसाहेब बी रडू लागली. रुक्मिणी आईसाहेब बी रडू लागली. आता पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेब रडू लागली. अगं रुक्मिणी का रडते तू? आता पूर्वी तर मी रडत होतो ना, लगेच तू बी रडायला लागली, का रडते तू? रुक्मिणी आईसाहेब बोलू लागली, हे का तू समाधी घेत आहे ना, ज्ञानोबराया समाधी घेत आहे ना. माता पिता किती धन्य असते. रुक्मिणी आईसाहेबनी ज्ञानोबरायांच्या माते पितेला धन्यता दिली. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानोबरायांचा खूप वनवास झाला. ज्यांच्या जीवनाचा वनवास होतो ना, ज्यांच्या जीवनाचा वनवास होतो ना, त्यांचा सुगंध दरवाजाशिवाय राहत नाही. सुगंध दुसऱ्या चरणात श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, "तुझी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरी वाटे देवा." कोणते सात्विक कन्या सात्विक पुत्र होते ऐका. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचे एक गाव आणि त्या गावामध्ये जनाबाई नावाची एक संत जन्माला आली. ती सात्विक कन्या होती. हळूहळू मोठी होऊ लागली आणि तिची आई लहानपणी वारली. नंतर जनाबाई एक दिवशी घराच्या बाहेर आली आणि बसली आणि तिथून ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा जाऊ लागला. ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा जाऊ लागला आणि त्या पालखी सोहळ्यात वारकरी दिंडी होते ना, जनाबाई म्हणे का बाबाला बोललं. बाबा बोललं आणि बाबा विचारलं, बाबा हे काय आहे, हे कोण आहे, हे कुठे जायले? बाबा बोलले, जना काय हे तर नाही का पंढरपूरला जायले, हे तर पंढरपूरला जायले. मग नाही का जनाबाई बोलली, नाही का बाबा आपण बी जायचं का? मग बाबा बोलले, हा जाऊ आपण. नाही का जनाबाई नाही का लवकर घरात गेली, अंतरुण बिंद्रानं भरले, पाणी प्यायचं खायचं घेतलं आणि निघू लागला पंढरपूरला. आणि त्या वारकऱ्यांनी चूल लागला आणि काय भजन होते, श्री कृष्ण गोविंद रे हे नाथ
भजन लागले विठ्ठल नामाची शाळा भरली शाळाची तारा करली विठ्ठल 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 गाणं करत जाऊ लागला मग पोचले पंढरपूरला नंतर इंद्रायणी स्नान केलं पुंडलिकारायचं दर्शन घेतलं कोण पुंडलिकाराया माझे पुंडलिकाराया ज्यांच्या देवाचं अगोदर नाव घेतलं जातं असे अधिकारी संत माझे पुंडलिकाराया पुंडलिक वरदे हरी विठ्ठल नामदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की पुंडलिकाराया नंतर वारीमध्ये लागल्याच्या नंतर जनाबाईची वारी आली जनाबाई देवासमोर गेली आणि दर्शन घेतलं देवा देवा तू किती गोड आहेस तू किती छान दिसतोस किती गोड आहेस तू जनाबाईंनी ठरवलं आता मी हे पंढरपूर सोडून जाणार नाही नंतर जनाबाई बाबा दर्शन घेतलं आणि तिकडे आला लागले मग नाही का एकादशी झाल्यानंतर काल नंतर बाबा बोलले जनाबाईला जना चला आपल्याला जायचंय आता मग जनाबाई बोलली बाबा मला नाही यायचंय घरी मी इथंच राहणार आहे बाबा बोलले जुने काय बोलतोस तू आपलं घर जमीन ते सगळं तिथे आपल्याला जावं लागेल ना बाबा बोलले तू कुठे राहशील कुठे खाजील कुठे पिचील पाणी कुठे पिचील बाबा मी इथंच झोपणार इथंच खाणार इथंच प्रसाद आहे जो आपला बाबा आहे तोच सांगतो आपल्याला मनयांश जीवलोक हे जीवभूत सनातन मनसस्थान इंद्रियाणी प्रकृती स्थान करसती बरोबर चल बाबाला तर सोडून जाऊ लागला नाही म्हणे का बाबाला जनाबाईला येत नव्हतं म्हणे का बाबाला आता जनाबाई ते नव्हती म्हणे का आता बाबानी आहे ना जनाचा हात नामदेव महाराजांच्या हातात दिला नामदेव महाराजांच्या हातात दिला आणि का मग घरी गेले आणि नामदेव महाराजांच्या नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी 14 जण स्मरती हरी 14 जण स्मरती हरी जनाबाईला घरी आले आणि नामदेव महाराजांचं किती 14 सगळे घरचे माणसं म्हणू लागले पहिलेच घरी माणसं जेवढे अजून एक जण कोण आणला आता लय मग नाही का जनाबाई बोलली अहो मी सगळे काय करते झाडू पुसून भांडे पोळ्या स्वयंपाक सगळं करते भांडे ते सगळं करते मग काय झाड लोट करी जाणी झाड लोट करी जाणी झाड लोट करी जाणी झाड
जनाबाईला पण मंदिर मध्ये जायला वेळ भेटत नव्हता. माणसं तेवढे जनाबाई स्वयंपाक भांडण धुणं हे करायचं कोण नाही का. एकदा जनाबाई नाही का रात्री जाऊ लागली नामदेव महाराजांची पत्नी बोलू लागली जना ए जने कुठं जाऊ लागली स्वयंपाक जनाबाई बोलू लागली अगं मावशी मी नाही का तिथं जाईल देवाला पाहून येते मी. मग नाही का नामदेव महाराजांची पत्नी बोलली बस इथे गपचूप आणि चल कर स्वयंपाक. जनाबाईला कधी वेळ भेटत नव्हता. मग देवा एकदा जनाबाई दळण दळू लागली चिकचिक दळू लागली. आता ती मशीन आली कामाची आता नाही का माणूस पहिले आता माणूस काय कोण दळत होत आणि आता कोण दळत माणूस दळत. जनाबाई एकदा अशी चिकचिक लागली आणि का बोल लागली देवाची मूर्ती होती देवाला बोल लागली देवा ए देवा मला तर तुझ्याकडे येता येत नाही. मी तर तुझ्याकडे येऊ शकत नाही कारण खूप मोठे माणसं तिथं त्यांचा स्वयंपाक धुणं ते करायला लागतं. मला तर तुझ्याकडे येऊ शकत नाही पण तू येऊ शकतो ना माझ्याकडे. तू येऊ शकतो ना ये ना देवा ये ना. काय बाबा तुम्ही विटीवर देव उडी खाली जनाबाई उडी खाल्ली आणि जनाबाई कशी आली आणि नाही का असं आणि जनाबाई पुढे बघितलं देवा तू आलास देवा तू आलास म्हणजे का देव रोज जीव लागला आले असं बघून बसायचं आणि जनाबाई शिकवायचं नाही का. एकदा नाही का जनाबाई बोलली ए फक्त येऊन बसतो इथं जनाबाई देवाला शिवाय द्यायची पण तिरी देव नाही का जनाबाईवर प्रेम करायचा असं डोळायचं. नंतर जनाबाई नाही का गोड हात लागला आणि देव बी दुखू लागला देव बी आला म्हणजे जनाबाई बोलली ए काय बघतो तू बी ये चल थांब रे चल घे कर देव बोलला मी कसं करू जाणार काय बघतो माझ्याकडे जनाबाईला देव नाव घालायचा देवले का जनाबाई स्वयंपाक करायचा धुणं धुवायचा भांडे धुवायचा बरोबर धुणं धुवायचा जनाबाई नाव घालायचा आणि एकदा ओ काढावा लागला असं कुटू करून टाकतात दोन तुकडे माझे दोन तुकडे त्याला एके दिवशी जनाबाईच्या घरी आणि देवाने जीव लावलं आणि मग का जनाबाईला देव बोलला मी तर थोडं लेटलो ना खूप झोप आली मी तर थोडं लेटलो मग काय सगळे आलं काढून टाकलं कारण तुटू शकते मग नाही का झोपला देव मग काय बघता सकाळी उठला रात्री झाली होती ना सकाळी उठला आणि कारण सकाळची आरती असते देव असतो आणि ते आला काढते सगळे कुठं जनाबाईच्या घरी
आणि त्या मंदिरातले सगळे अलंकार ते देवाच्या गळ्यात होते पण ते जनाबाईचे आणि जनाबाईने का देवाला गोदडी दिली विठ्ठल नावाची आणि तीच गोदडी देवापाशी आली देव देव करायला आली आणि का मग एक माणूस बोलला अरे ही तर जनाचं आणि आपल्या आनंदात सगळे चोरी गेले आणि हे तर जनाचं पांघरूण नाही जनाची गोदडी आहे मग काय बाबा जनावरने का आरोप टाकलं जनाबाईवर आरोप टाकलं आणि नाही का जनाबाईला चुलीवर चढवायचं ठरवलं ठरल्याच्या नंतर ठरवल्याच्या नंतर मग नाही का तिला सुलावरच्या जागेवर नेलं जागेवर नेल्याच्या नंतर नाही का सुलावर चढणार होते एक सेकंदात तिथे देव आला आणि सगळे जनाबाईवर कृपा करू लागले जनाबाईचा जे जे कार करू लागले महिमा वाढला कुणाचा जनाबाईचा का त्याचं उत्तर अभंगाच्या कुळी कन्या पुत्र होती जैसा तिका कुळी कन्या पुत्र होती जैसा तिका कुळी कन्या पुत्र होती जैसा तिका कुळी कन्या आणि पुत्र कोण होता सातवा पुत्र कोण होता ध्रुवबाळ भक्त प्रल्हाद अजून कोण सर्व साधू संत सात्विक पुत्र होते झालं पुत्र लयच मोठे झाले लयच मोठे झाले आपल्याकडे वेगवेगळे झाला आता आपल्या लोक झोपायचे ना घरी आणि जेवून जायचं आता बघा पूजा कसले माणसं वाढतात उद्या जास्त माणसं असतात कितना भागा करते कितना गीता भागवत करी जमना कन्या विठोबाची चिंतन
बघा आता नाही का आपण सात्विक कन्या बघितली आता सात्विक पुत्र म्हणजे आता सात्विक पुत्राला कसं ओळखायचं बरं हे बघा मी एकदा नाही का आईसोबत कीर्तनाला गेलो मामा मी बाबा ताई आई आम्ही कीर्तन केलो ने का गेल्याच्या नंतर खेडेगावमध्ये गेलो गेल्याच्या नंतर तिथं गाई ते होत्या दोन गाई आणि एक वासरू आल्या पुढे आल्या आणि ते जाईलच नाही सगळ्या वासरू ते गेले ते जाईलच नाही ते राहिले आम्हाला भीती वाटायला ना खायला मोठे सिंग होते म्हणून आम्हाला बाहेरची भीती वाटू लागली आम्ही बाहेर पण ते निघालीच नव्हते मग तिथून नाही का एक पोरगा आला तिथून आहे ना एक पोरगा आला बरं का तिथून एक पोरगा आला आल्याच्या नंतर नाही का आईने त्या पोराला विचारलं बाळा ह्या गाईला थोडं हटव बरं आम्हाला गावात जायचंय मी कीर्तनकार आहे मला पुढच्या गावात जायचंय बरं हटव बरं लवकर ते पोरगं बोललं मी नाही करत असले काम नंतर बरं आई बोलली बाळा का तू मारू नको पण नाही का हे गाय आणि वासरू कुणाचं आहे ते तर सांग ते पोरगं बोललं मला गाय नाही माहित कोणाची पण वासरू माहिती कोणाचं मला माहिती वासरू कोणाचं 100% माहिती आई बोलली कुणाचं ते पोरगं बोललं त्या गायचं कुणाचं त्या गायचं कोणी आता ते सर विचारलं त्याला सर माझं नाव शंकर आहे माझं नाव मग नाही का सर आले आणि नाही का त्या पोराला विचारू लागले शंकर सांग तुझा जन्म कधी झाला सांग तुझा जन्म कधी झाला सांग तुझा जन्म कधी झाला सर माझा जन्म बुधवारी झाला ते पोरांनी त्या सरला विचारलं सर तुमचा जन्म कधी झाला सर बोलले माझा जन्म रविवारी झाला हा सर तू रविवारी जन्म होत असतो रविवारी जन्म होऊच शकत नाही कारण रविवारी सुट्टी असते आता सुट्टीचा आणि जन्माचा काय संबंध असले पोरे सर बोलले बेल्टच काढा मग ते पोरगं बोललं हनच शकत नाही तर तुम्ही बेल्ट काढला तुमची बॅटच काढत नाही बघितलं ह्यांचा आनंद नाही होत देवाला जे काय वाचतात गीता भागवत वाचतात रामायण करतात कीर्तन करतात भजन करतात अखंड विठोबाचं चिंतन करतात ते कोण असतात सात्विक गीतेमधला एक श्लोक करा पाठ कोणता जीव लोक जीव भूत जनातन मनुष्य स्थानी इंद्रियानी प्रकृती स्थान करसती ज्ञानशील मधली एक श्लोक पाठ करा कोणती जय जय भेटे भूत देते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण तू माझा हे दोनच पाठ करा अजून काहीच नको एवढंच पाठ करा गाचा मध्ये एकच आहे कोणता आपण आज घेतलेला आहे आपल्या हिता हेच अभंग पाठ करा भागवतामधलं सगळं विसरा सगळं विसरा भागवतामधलं विसरा मी विसरा सगळं विसरा पण एकच जण विसरू नका राधे विसरू नका जर तुम्ही राधे राधे जपा करो राधे
जपा करो राधे राधे जपा करो राधे राधे जपा करो राधे राधे जपा करो राधे राधे जपा करो राधे राधे जपा करो राधे राधे जपा करो हरे राधे 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 जपा करो राधे राधे जपा करो हरे राधे राधे जपा करो राधे राधे जपा करो राधे राधे जपा करो हरे आशीर्वाद सेवा मला घडाव कुणाची तुका मने माझा घडोत्याची सेवा तुका मने माझा घडोत्याची सेवा करे माझा दैवा पार नाही करून जन दैवा पार नाही कनपोरा होती जे जाते पुढे कनपोरा होती जे जाते वाटे देवा 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 रे
माझे पप्पा मला सोडून गेले. अहो खरंच त्यांच्या जीवनातून पप्पा सोडून गेले. त्यांची खूप वाईट अवस्था होती हो. आईला सगळं सांभाळावं लागतं. आईची बी खूप वाईट अवस्था होती. आणि माझी आई माझ्यासाठी पप्पा आहे आणि माझी आई सुद्धा आहे. माझी आई आणि माझे पप्पा. पप्पा पप्पा बाहेर खायला आणते, पण माझी आई बाहेर खायला आणते स्वतःच बनवते. पप्पा बाहेर आणते आणि आईला बनवावं लागतं. आईचा बनवायचा कष्ट आणि पप्पाचा आणायचा कष्ट. सांगतो एक. आई माझी मायाचा सागर लातीने जीवन आकार. आई वडील माझे थोर काय सांगते उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायाचा सागर लातीने जीवन आकार. सुख निघून जातं आणि आई घरातून निघून गेली तर आनंद जातो. आणि माझे पप्पा मला सोडून गेले. आज पूर्ण 7 वर्ष होत आहेत आणि माझे पप्पाचे पप्पा सुद्धा सोडून गेले. म्हणजे माझे नाना रामचंद्र गायकवाड ते बी आज सोडून गेले. सोडून गेले बाबा आम्हाले कराना. सोडून गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 म्हणून मी कुणाला. बाबा बाबा म्हणून मी कुणाला. सोडून गेले बाबा
गरजेचं असतं. आपल्यासाठी काय काय करतो बाहेरून. आता आपल्या बाळाला चॉकलेट खाऊ वाटलं असं आपण चॉकलेट आणू. मग नाही का आपण म्हणतो आम्हाला चॉकलेट नाही पाहिजे, आम्हाला गाडीवर फिरायचे. बाबा गाडीवर फिरून घेऊन जाते. मग नाही का बोलते आम्हाला गाडीवर फिरायचं नाही, आम्हाला नाही का फिरायला जायचं. मग नाही का फिरायला घेऊन जाते. आणि आम्हाला फिरायचं बी नाही, मग आम्हाला बॅट बॉल खेळायचे. बॅट बॉल आणले, बॅट बॉल खेळायचे, फुटबॉल आणले. सगळं ऐकते तो सगळं. ढल ढल फिरायला जायचं होतं. पण मी 3 वर्षाचा होतो तेव्हाच माझे पप्पा सोडून गेले. आज पूर्ण 7 वर्षाचा आहे. कसा असतो ऐका. उरा मंदी माया त्याच्या काया मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा कलला उरी कलावा घडीवर दूधा बदला ऐकत्याची झापर लई अवघड हाय गड्या मगाया लई अवघड हाय गड्या मुकी मुकी माया त्याचे मुकी गाललेला. मुकी माया त्याच्या मुकी गाललेला. लेकराच्या पायी बाजन दडेला. लेकराचा गळ लाभा चबगड जजू वाकला लाभा. पाचोळा दिन रानमाळ घडी रानमाळ घडीवर दूधावजरा ऐकत्याची झापर लई अवघड हाय गड्या उमगाया बार उमगाया बार बाबर उमगाया बार. ढल ठला विठला 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 झालेली सेवा माझ्या बाबांच्या आणि पप्पांच्या चरणी सेवा अर्पण करत या ठिकाणी विराम. ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान. ज्या राधाकृष्ण नगरीमध्ये दक्षिणमुखी हनुमान आणि नवग्रहाचं वास्तव्य आहे, अशा या पवित्र भूमीमध्ये हबप्पा वैकुंठवासी राधाकृष्ण रामचंद्र गायकवाड पाटील यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्ताने
आज कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली। गेल्या 6 दिवसापासून तुम्ही भागवताच्या भक्तिमय रसाचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत। मित्रांनो, या ठिकाणी सांगत असताना आज आपल्यामध्ये सर्वात वयोवृद्ध असणारा असा कीर्तनकार, ज्याचं वय केवळ 9 वर्ष आहे, अशा या छोट्याशा कीर्तनकाराने, बाल कीर्तनकाराने गेल्या 1.5 ते पावणे 2 तासापासून या ठिकाणी आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या अभंगावरती सुंदर अशा प्रकारचं विवेचन केलं। वास्तविक पाहता हे वय असं आहे की एक वाक्य सुद्धा मुलाला व्यवस्थित पाठ करून बोलता न येणार वाक्य, परंतु गेल्या 2 तासापासून हे बालक सुंदर अशा प्रकारचं कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे। अभंगाच्या भावार्थामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रतिभाताईंची ही 3री-4थी पिढी असेल की जे सात्विक वृत्तीने त्यांच्या आजीपासनं अखंड परमेश्वराची सेवा ते करतात, अखंड परमेश्वराचं नामस्मरण त्या ठिकाणी त्या करतात, म्हणून त्यांना सात्विक म्हटलं जातं। हे आताच आपल्याला या बाल कीर्तनकारांनी सांगितलं आणि त्यांच्या घरामध्ये ते आपल्याला पाहावयास मिळतं। सुंदर अशा प्रकारचा भागवताचा आस्वाद या ठिकाणी मुक्तिराम महाराज खांडे यांच्याकडनं या ठिकाणी आपल्याला घ्यायला मिळालेला आहे। या बाल कलाकाराने, या बाल कीर्तनकाराने अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून मी माझ्या वतीने त्याला एक 500 रुपयाचं बक्षीस देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द मी समाप्त करतो। आजच्या दिवशी कालपासून आपण कीर्तनाचं आयोजन केलंय। दिवसा कथा आणि रात्री कीर्तन। कालही शिवचरित्रकार ज्ञानदेव महाराज काशी त्यांचं सुसारवे सुंदर असं कीर्तन झालं आणि आता ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या ठिकाणी सुंदर ही या श्रीमद भागवत कथेचं नियोजन आहे। 2रं वर्ष आहे बरं। बीड नगरीतल्या आणि परिसरातल्या सर्व भाविकांना सांगेल की एवढं सुंदर नियोजन करण्यासाठी खूप कष्ट लागतात। ते कष्ट ताईंनी घेऊन आज भाऊजींच्या म्हणजे आमच्या भाऊजींच्या कैलासवासी राधाकृष्ण रामचंद्र गायकवाड पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मुलांनी कीर्तन करणं एवढी सोपी गोष्ट नाही बरं महाराज मंडळी। आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त करायच्या म्हणल्यानंतर खूप मोठं काळीज लागतं त्याला, आणि त्या भावना व्यक्त करत असताना ऐका तो कधी कधी आईला समजा आईकडे येत असेल, बघत असेल, ताई सांगत होते त्याला, पण किती एज्युकेशन मध्ये क्लास 1 अधिकारी असतील, क्लास 2 अधिकारी असतील, त्यांना बोलायचं म्हणलं तर खूप मोठं क्लास घ्यावं लागतं, ते करावं लागतात। पण आमचा राधाकृष्ण असणारा पृथ्वीराज महाराज राधाकृष्ण गायकवाड पाटील कैलासवासी यांचा अंश आहे आणि याला माझ्या ताईने घडवलंय बरं। एवढं सुंदर घडवलंय तुम्ही बघितलं। गेल्या वर्षी तो कीर्तन करत असताना 1 तास पर्यंत त्यांनी खूप सुंदर बोलला होता। आपण या वेळेस मला वाटतं कंप्लीट पावणे 2 तासापर्यंत त्या ठिकाणी सुंदर त्यांनी स्पष्टीकरण अभंगावरती त्या ठिकाणी दिलं आणि त्याचं कौतुक म्हणून सर्वांनी कोणी त्याला बक्षीस दिलेलं आहे। आज बरोबर 6 दिवस झाले, 2रं वर्ष आपले सुंदर ताईंचा संकल्प आहे म्हणे 3 वर्ष तुम्हाला सुंदर त्या ठिकाणी कथेचं आयोजन करून सुंदर असेच जेवढे काही कीर्तन ठेवता येतील त्या माध्यमातून माझा प्रयत्न असेल। आणि आज या ठिकाणी पृथ्वीराज महाराजांचं कीर्तन संपन्न झालं। खरंच महाराज मंडळी, आज पृथ्वीराज महाराजांच्या कीर्तनासाठी एवढी रंगत संगत कशामुळे आली? हे जेवढे काही गायक मंडळी होते ना, महाराष्ट्रातले दिग्गज त्या ठिकाणी गायक मंडळी, भजन सम्राट आहेत। आमचे खरात महाराज असतील, त्याचप्रमाणे मुरली महाराज असतील, सुग्रीव महाराज डाके, संगीत विशारद भागवत महाराज नरोडे, गवंडे महाराज असतील,
सर्व त्या ठिकाणी लष्कर महाराज असतील, बटुळे सर असतील, सानप सर असतील, सर्वजण या ठिकाणी साथीसाठी आले. जेवढे काही मंडळी होते ते लहान लहान बचडे असणारे ते पण सुंदर वारकरी बनून आपल्या मित्राच्या कीर्तनाला त्यांनी साथ दिली. मृदंगावरती सुंदर साथ करणारे शेळके महाराज, आता सरांनी उल्लेख केला सगळ्या महाराज मंडळींचा. आणि हे सगळे जेवढे महाराज मंडळी आहेत, गायक, भजन सम्राट, हे ताईच्या प्रेमास्तव आलेले आहेत. जीवनामध्ये गिगे साहेब माणसाने काय कमवलंय हे कधी कळतं माहितीये? पैसा नाही कमवला तरी चालेल. आज दादा सांगायचे इंगळे महाराज, त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. ते म्हणायचे माणसाने पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसाने कमीत कमी माणसं तरी कमवले पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या ताई या ठिकाणी. आणि ताईंच्या प्रेमास्तव सगळे त्या ठिकाणी हे गायक वादक मंडळी त्या ठिकाणी आले. सुधाकरजी शिंदे सर आहेत, सादोळकर सर आहेत, गळकर सर आहेत, इंगळे साहेब आहेत, सर्वजण त्या ठिकाणी पाहुणे आपतेष्ट संपूर्ण पृथ्वीराजचं त्या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव खांडे आमचे चुलते ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. राधाकृष्ण नगरीमधले सगळे पुरुष मंडळ, महिला मंडळ, सगळ्याच पुरुष एकदा मी ताईंच्या वतीने, गायकवाड परिवाराच्या वतीने सगळ्यांचं